विधानसभा पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत आज एक मोठी राजकीय घडामोड घडली। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी आपला उमेदवारी अर्ज न भरता निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतलाय। महायुतीच्या नेत्यांनी आणि विशेषतः दत्तात्रय भरणेंनी केलेल्या यशस्वी मध्यस्थीमुळे हाकेंनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा जाहीर केल्याचं समजतं। त्यामुळे बारामतीमधील लढत आता थेट सुनेत्रा पवार विरुद्ध काँग्रेसचे आकाश मोरे अशी होणार आहे। लक्ष्मण हाके हे आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बारामतीत दाखल झाले होते, मात्र त्याच वेळी महायुतीचे नेते कामाला लागले। मंत्री दत्तात्रय भरणेंनी तातडीनं लक्ष्मण हाकेंची भेट घेतली। अजितदादांच्या निधनामुळे निर्माण झालेली भावनिक परिस्थिती घेऊन ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी किमान महायुतीला पाठिंबा मिळावा यासाठी भरणेंनी हाके यांची मनधरणी केली। स्वतः सुनेत्रा पवारांनी लक्ष्मण हाकेंना फोन करून चर्चेचं आवाहन केलं होतं। याबद्दल बोलताना हाके म्हणाले की सुनेत्राताई पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, उदय सामंत, धनंजय मुंडे आणि दत्तात्रय भरणे या सर्वच वरिष्ठ नेत्यांनी माझ्याशी संपर्क साधला। या सर्वांनी माझ्याशी संपर्क साधल्यानंतर मी विचार केला। सुनेत्रा पवार यांचा ज्यावेळेस मला फोन आला त्यावेळेस मी ठरवलं की नाही, इतकं सगळे लोक आपल्याला फोन करत असतील तर आपण विचार करायला हवा, असं म्हणत त्यांनी या निवडणुकीतून माघार घेतली आहे।